नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 12 व 13 वरील धडा चौथा चतुर हिराबाई हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाच्या अध्ययन निष्पत्ती आहेत गप्पा, गोष्टी, कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात व स्वतःच्या भाषेत सांगतात. दुसरी अध्ययन निष्पत्ती पाहिलेल्या, ऐकलेल्या परिचित कथा, कविता इत्यादींबद्दल गप्पा गोष्टी करून प्रतिक्रिया व्यक्त करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चतुर हिराबाई हा पाठ अभ्यासणार आहोत. आता हा पाठ म्हणजे एक गोष्टच आहे. तुम्हाला आवडेल ना ही गोष्ट ऐकायला? तर नक्कीच आवडेल, कारण या गोष्टीमधील हिराबाईचा चतुरपणा, तिने केलेल्या आयडियाज हे पाहताना तुम्हाला नक्कीच मजा येईल, आवडेल हे सर्व पाहायला आणि ऐकायला. तर या पाठाच्या नावावरून आपल्याला या पाठाची थोडीशी कल्पना येत आहे. चतुर म्हणजे हुशार, चौकस, चाणाक्ष. मग या पाठातील हिराबाईने कसा चतुरपणा दाखवला हे पाठातून आपण पाहणार आहोत. प्रथम आपण ही गोष्ट वाचूया आणि वाचनाद्वारे ती चांगल्या प्रकारे समजून घेऊ. पाठ चौथा चतुर हिराबाई. पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. माणिक हे एक शेतकरी होते. पहाट झाल्यानंतर ते उठले आणि उठून ते बाहेर आले. बाहेर पाहिलं. बाहेर त्यांच्या अंगणामध्ये गोठा होता. त्या गोठ्यात त्यांचे 2 बैल बांधलेले असायचे. पण आज या 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. त्यामुळे माणिक घाबरला, किंवा त्यांना समजेना काय झाला एक बैल. म्हणून माणिकने बायकोला हाक मारली. मग दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला. म्हणजे ते आसपास घराच्या बघितलं, तिथे नाही सापडत. मग गावाच्या बाहेर जवळपास पाहिलं. जिथं जिथं आपल्या शेताचा रस्ता आहे त्या शेताच्या रस्त्याला पाहिलं, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. इकडे तिकडे सगळीकडे पाहिल्यानंतर माणिक व माणिकची बायको हिराबाई हे बैल बाजारात गेले आणि अचानक हिराबाई ओरडली, अहो पहा, आपला बैल चोर सापडला. हा आवाज ऐकून चोर घाबरला, कारण चोरी करणारा हा आपली चोरी पकडली जाईल, आपल्याला कोणीतरी पाहिलं, आपल्याला कोणीतरी आता पकडून शिक्षा करेल ही त्याला सतत भीती वाटत असते. म्हणजे चोराच्या मनात चांदणं ही एक म्हण आहे. म्हणजे चोराला नेहमी त्याच्या केलेल्या कृत्याबद्दल भीती वाटत असते, आपण पकडलं जाऊ याच्या. त्यामुळे त्याच्या मनात वेगवेगळ्या शंका येत असतात. तसं त्याचं लक्ष होतं त्यामुळे इकडं तिकडं. त्या नेमका हिराबाई ओरडल्यानंतर त्याने तो आवाज ऐकला आणि तो चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा माझा बैल आहे. आता हिराबाई म्हणायला लागली, हा माझा बैल आहे. तो चोर म्हणायला, हा माझा बैल आहे. असे म्हणत दोघे तिथं बाजारातच भांडू लागले. पण हिराबाई चतुर होती, हुशार होती. तिने एक आयडिया केली. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले आणि चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. अधू म्हणजे जखमी किंवा खराब झालेला, त्याला काहीतरी दिसायला त्रास आहे असा. बरोबर सांगितले तर बैल तुझा. म्हणजे चोराला विचारले की बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग, पण बरोबर सांगितले ना तर हा बैल तुझा. चोर घाबरलेला होता आणि आपली चोरी पकडली होती, त्याला भीती होतीच. पण तो आपलं वरवरचं मनाने जेवढं ठामपणा दाखवता येईल तेवढा दाखवत होता. म्हणून चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. हिराबाईने हात बाजूला केला
बैलाचा कोणताही डोळा आधू नाही असे दिसले. लोकांच्या लक्षात आलं हा बैल काय या चोराचा नाही आहे, याला त्याचं सांगता येत नाही. मग लोकांनी चोराला पकडले आणि पोलिसांना बोलवलं. मग पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई मग आपला बैल घेऊन आनंदाने घरी गेले. आता शेतकरी त्यांचे बैल जनावर हे त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळत असतात. त्यामुळे ज्यावेळेस हा बैल हरवला त्यावेळेस त्यांना आपलं मुलगा हरवल्यासारखं, आपल्या घरातली एक व्यक्ती हरवल्यासारखं दुःख झालं होतं. पण ते दिवसभर त्याला शोधत होते. आणि जेव्हा हा बैल सापडला आणि त्यांना तो मिळाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि ते त्या आपल्या बैलाला आनंदाने घरी घेऊन गेले. तर अशा हिराबाई किती चतुर होती पहा. चतुरपणाबरोबरच हिराबाईच्या अंगी धाडस हाही गुण होता. म्हणजे त्या चोराशी तिने मुकाबला केला एक प्रकारे, त्याच्याकडून आपला बैल मिळवला. आणि अशी ही चतुर धाडसी असे गुण आपल्या अंगी असले की आपणही येणाऱ्या संकटाला ठामपणे सामोरे राहतो, घाबरत नाही. तर नेहमी चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. आता आपण कार्टूनमधील चतुर हिराबाई ही चित्रकथा पाहू. पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली, हिराबाई, ए हिराबाई. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला. पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, हो, हा पहा आपला बैल. चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा आधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा आधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या घरातील मोठ्या माणसांना सांगा.